हॅलो एव्हरीवन, मी अपर्णा. आज आपण समजून घेऊया भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका म्हणजेच सरनामा किंवा प्रस्तावना, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रिॲम्बल असं म्हणतो. या सरनाम्यात घटनेचं सार आहे. सरनाम्याची ही संकल्पना आपण अमेरिका या देशाकडून घेतली. एने पालखीवाला हे याला घटनेचं ओळखपत्र असं म्हणतात. जेव्हा 42वी घटनादुरुस्ती 1976 झाली त्यावेळी यामध्ये 3 शब्द ॲड करण्यात आले. ते आहेत समाजवाद, धर्मनिरपेक्षता, अखंडता म्हणजेच सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. मग यावर आपल्याला MCQ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 42व्या घटनादुरुस्तीने आपल्या उद्देशपत्रिकेत कोणते 3 वर्ड्स ॲड करण्यात आले. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या उद्देशपत्रिकेची सुरुवात काय झाली. आम्ही भारताचे लोक म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया. मग इथे सोर्स ऑफ पॉवर कोणाला म्हटलं आहे? भारताच्या लोकांना सोर्स ऑफ पॉवर असं म्हटलं. आता पुढचे वर्ड सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणजे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप इथे स्पष्ट केलं आहे की आपण धर्मनिरपेक्ष आहोत, लोकशाही, गणराज्य आहोत. आता पुढचं सेंटेन्स सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचं स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता हे आपल्याला प्रवर्धित करायचं आहे. म्हणजे काय कळालं की भारतीय राज्यघटनेत आपल्याला भविष्यात काय अचीव करायचं आहे, फ्युचरमध्ये काय काय आपल्याला मिळवायचं आहे हे सांगितलं आहे. आणि शेवट असा आहे की 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान अंगीकृत केलं आणि अंमलबजावणी आपल्याला माहीत आहे 26 जानेवारी 1950ची. आता आपण प्रत्येक वर्डचा मिनिंग समजून घेऊया की सार्वभौम म्हणजे काय. कुठल्याही बाह्य दबावाला बळी न पडता स्वतःचे निर्णय स्वतः घेणं म्हणजे सार्वभौम. नो इंटरनल और एक्सटर्नल इंटरफरन्स. आता आपण UNO म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, राष्ट्रकुल संघ यांचं सदस्यत्व स्वीकारलं तरी पण आपलं सार्वभौमत्व गमावलेलं नाही. सार्वभौम म्हणजे आपण एखाद्या देशासोबत करार करून त्याच्यावर आक्रमण करून तो भाग जिंकून स्वतःमध्ये विलीन करू शकतो किंवा आपला एखादा भाग दुसऱ्या देशाला देऊ शकतो. आता 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य हे वसाहती दर्जाचं होतं आणि मग संविधान जेव्हा लागू झालं 1950 26 जानेवारीला त्यावेळी आपण सार्वभौम झालो. आता आपल्याला हा शब्द समजला. आता आपण बघूया समाजवाद म्हणजे सोशलिझम. 42व्या घटनादुरुस्तीने हा शब्द ॲड करण्यात आला. याचा अर्थ काय आहे की समाजात समानता प्रस्थापित करणं. समाजवाद म्हणजे यात 2 प्रकार आहेत, लोकशाही समाजवाद आणि साम्यवादी समाजवाद. ऑब्व्हियसली भारताने लोकशाही समाजवाद स्वीकारला आहे, ज्यात हळूहळू अहिंसक मार्गाने, शांतिपूर्ण मार्गाने समानता प्रस्थापित केली जाते. आणि साम्यवादी समाजवाद म्हणजे क्रांतीच्या मार्गाने समानता प्रस्थापित केली जाते. आपली अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि आपला भारतीय समाजवाद हा गांधीवादी आणि मार्क्सवादी विचारधारेचं एक मिश्रण आहे आणि ज्यात आपण गांधीवादाकडे झुकणारे आहोत. 1991ची LPG धोरणानंतर आपण आता समाजवादाकडून भांडवलवादाकडे चाललो आहे. आता पुढचा वर्ड आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझम. हा वर्ड 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आला. याचा अर्थ काय होतो की राज्याचा कुठलाही धर्म नाही, उलट सर्व धर्म समभाव आहे. आणि आपल्या राज्यघटनेतले कलम कोणते आहेत? 25 ते 28 आहेत, जे आपण धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवतात.
धर्मनिरपेक्षतेमध्ये पण आता पॉझिटिव्ह सकारात्मक धर्मनिरपेक्षता आणि नकारात्मक धर्मनिरपेक्षता असे 2 भाग येतात. मग राज्य आवश्यक तेव्हा सुधारणांसाठी धर्मामध्ये हस्तक्षेप करत असतो, त्याला आपण पॉझिटिव्ह धर्मनिरपेक्षता असं म्हणतो. हे आहे भारतामध्ये. आणि पाश्चिमात्य देशांमध्ये राज्य हस्तक्षेप करू शकत नाही. आता पुढचा शब्द आहे लोकशाही. लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन पद्धती. फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. इथे आता लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही असे 2 प्रकार. जेव्हा लोक स्वतः कारभार चालवतात, जसे की स्वित्झर्लंडमध्ये, ती आहे प्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कारभार चालवतात, जसे की भारत, UK, USA. आता या अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाही येते, जी आहे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असते, म्हणजेच पार्लियामेंटरी डेमोक्रेसी जे आहे भारत आणि ब्रिटनमध्ये. आणि अध्यक्षीय लोकशाही म्हणजे प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी ही आहे USA मध्ये. आता आपण पुढचे वर्ड्स समजून घेऊया. पुढे गणराज्य हा शब्द दिला आहे. याच्यामध्ये आहे की जर गणराज्य म्हणजे रिपब्लिक, प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता आहे इथे, की आपला नामधारी प्रमुख हा राष्ट्रपती असतो, म्हणजे लोकांद्वारेच अप्रत्यक्षरित्या निर्वाचित असतो. आणि खरा प्रमुख लोकनिर्वाचित असतो, तो पंतप्रधान. आपलं इथे एक्झाम्पल आहे इंडिया प्रजासत्ताकमध्ये. आणि मोनार्की किंवा राजशाही ही कुठे असते, जिथे नामधारी प्रमुख आहे तो राजा किंवा राणी हे वंश परंपरागत असतात. आणि खरा प्रमुख हा पंतप्रधान असतो, रियल हेड असतो पंतप्रधान. आपल्या इथे नामधारी प्रमुख राष्ट्रपती असतो आणि त्यांच्याकडे राजा किंवा राणी असतात. आता हे प्रजासत्ताक म्हणजे गणराज्य हे आपण कोणत्या देशाकडून घेतलं आहे? हे आपण फ्रान्स या देशाकडून घेतलं आहे. आणि राजशाही कुठं आहे? राजशाही आहे सौदी अरेबिया, भूतान यासारख्या ठिकाणी. पुढे आहे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. न्याय म्हणजे अन्यायाचा अभाव म्हणजे न्याय. म्हणजे जे समाजात अवर्ण आहेत त्यांना अपॉर्च्युनिटीज आणि प्रतिष्ठा देण्यासाठी योजना आखायच्या, त्यांना आरक्षण द्यायचं आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा. त्यापुढे आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव असणं. आणि इथे स्वातंत्र्य हे ॲब्सोल्यूट नसून हे क्वालिफाईड आहे, म्हणजे योग्य ती बंधनं टाकली आहेत. आता दर्जाची आणि संधीची समानता. समानतेमध्ये इथे आता मूलभूत हक्क आहेत. नागरी समानता जिथे दिली जाते कलम 14 ते 18. आर्थिक समानतेसाठी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्व आहेत. राजकीय समानतामध्ये कलम 325 आहे, 326 आहे. 325मध्ये निवडणुकीसंबंधी मतदार यादीत नावं समाविष्ट करताना कोणताही भेदभाव नाही. हे सगळं आपल्याला समजतं. पुढे आहे व्यक्तीची प्रतिष्ठा, बंधुभाव हवा आहे, ते झालं. मग राष्ट्राची एकता आणि एकात्मता. आता राष्ट्राची एकता हे मानसिक आहेत, म्हणजे आपण या देशाचे नागरिक आहोत या दृष्टीने. आणि एकात्मता म्हणजे भौगोलिकदृष्ट्या भारत एक आहे हे आपल्याला तिथे सांगायचं आहे. म्हणून हे झालं राष्ट्राची एकता आणि एकात्मता. आता हे आपण सगळं पाहिलं, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता. आता काही तज्ज्ञांची मतं आहेत या प्रस्तावनेसाठी. त्यांनी काय काय त्याच्यावर टिप्पण्या केल्यात ते बघूया. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी त्याला घटनाकर्त्यांचं स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा, एम्स अँड ॲस्पिरेशन्स म्हटलं आहे. KM मुन्शी यांनी याला हॉरोस्कोप, कुंडली असं म्हटलं आहे. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी त्याला आत्मा, दागिना, किल्ली असं म्हटलं आहे. सर अर्नेस्ट बर्कर यांनी त्याला
की नोट असं म्हटलं आहे. मोहम्मद हिदायतुल्ला यांनी त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे. आता ही जी प्रस्तावना आहे ती न्यायप्रविष्ठ नाही आहे, म्हणजेच त्याचं उल्लंघन जरी झालं तरी न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. सरनामा कुठल्याही कायद्याचा स्रोत नाही आहे आणि त्यावर बंधनही नाही आहे. सरनाम्यामध्ये घटनादुरुस्ती करता येते, पण त्याच्या एका मूलभूत चौकटीला धक्का न लावता आणि आत्तापर्यंत फक्त एकदा सरनाम्यात घटनादुरुस्ती झाली, ती आहे 42वी घटनादुरुस्ती 1976ची. आता आपण बघूया सरनामा हा मग राज्यघटनेचा भाग आहे की नाही, हा एक क्वेश्चन पडतोय. म्हणजे कारण आपण म्हटलंय की तो न्यायप्रविष्ठ नाही आहे, मग हा भाग आहे का नाही, यासाठी 3 मोठे खटले झाले जे आपल्याला लक्षात ठेवायचे. एक आहे बेरुबारी संघ खटला जो 1960चा आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. बेरुबारी संघ खटला 1960. मग या पुढचा एक खटला झाला केशवानंद भारती खटला जो आहे 1973चा. आता या 1973च्या खटल्यात सांगितलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. आणि लास्ट आपला खटला आहे LIC खटला 1995चा. यामध्ये सांगितलं की सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. तर हे असे 3 आपल्याला खटले लक्षात ठेवायचे. बेरुबारी संघ खटला 1960, केशवानंद भारती 1973 आणि LIC खटला 1995. तर अशा प्रकारे आपण आपली प्रस्तावना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एखादा वर्ड कुठे चुकीचा उच्चारण्यात आला असेल तर तो तुम्ही समजून घ्या आणि काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये टाका.